हे बघ लेकासाठी काय आणले म्हणत बॅगेतून ही 2 पुस्तकं नितीशनं काढली, जी की गोष्टींची पुस्तकं होती. मग काय माझ्यातही ही जलसी वृत्तीनं लगेच विचारलं, माझ्यासाठी नाही आणलं काय? तुझ्यासाठी पण आणलंय ग, म्हणून बॅगेमध्ये हात घातला. त्या 20-30 सेकंदामध्ये माझ्यासमोर 30-40 वस्तू येऊन गेल्या असतील. पर कॅडबरी, कपडे की कपकेक का पेस्ट्री नाही, पण डाएट करतोय त्याच्यामुळं ह्या वस्तू तर खायच्या काय येणार नाहीत. मग काय बॅगेतून हळूच निघाली पिशवी, ती ही जांभळांची. अर्ध्यापेक्षा जास्त जांभळी तर मी खाऊनच टाकलीत. खरं तर मी फ्रूट लवर खूप आहे आणि 2023 साली आम्ही जांभळं खाल्ली होती. त्याच्यानंतर गेल्या वर्षी प्रेग्नन्सीमध्ये जांभळं खाल्लीच नव्हती. 2023मध्ये सुद्धा आम्ही तापोळला जेव्हा 1 दिवस राहायला गेलो होतो, तेव्हा तिथे जांभळाचं झाड होतं. तिथे 2 वर्षानंतर मिळालेली ही गोड अशी जांभळं खाताना मलाही थोडंसं स्पेशल फील होत होतं. छोट्या छोट्या गोष्टीतच घेतलेली काळजी, दाखवलेलं प्रेमच नातं टिकवून ठेवतं. बऱ्याच स्त्रियांना नवऱ्याच्या पैशापेक्षाही गरज असते ती त्याच्या प्रेमाची, त्याच्या आपुलकीची, त्यांना घेतलेल्या काळजीची. तुम्हाला असं कोणतं स्पेशल गिफ्ट मिळाले? कमेंट करून नक्की सांगा. आत्ता माझ्या हातील इथला पुस्तकी किडा जागा झालेला आहे आणि ही पुस्तकं वाचल्याखेरीज तर मी काही पुस्तकं ठेवून नाही देणार आहेत. पण आता पुस्तकांपेक्षाही महत्त्वाचे आहेत तर जांभळांमधून आपल्याला स्किनला विटॅमिन सी मिळतं. तसंच ही जांभळं डायबिटीजवाल्यांसाठी तर खूपच अशी फायदेशीर अशी फळं आहेत. आपली साखर नियंत्रणामध्ये ठेवतं, हाडे मजबूत करतं आणि आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करतं. तर तुम्हीसुद्धा नक्की जांभळं खावा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट कोणतं आहे. भेटूयात पुन्हा. बाय.